नमस्कार मित्रांनो, यावर्षी तुम्हाला IBPSच्या ज्या काही एक्झाम्स असतील तिथं मॅथ्स विषयामध्ये मार्क्स जर घ्यायचे असतील, मार्क्स नाही आउट ऑफ मार्क्स किंवा जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय कंटेंट देणार आहे किंवा या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे सगळ्या गोष्टी वन बाय वन मी एक्सप्लेन करणार. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो बघा, 2026 मध्ये येणाऱ्या ज्या एक्झाम्स असतील त्या ठिकाणी तुम्हाला टेक्निकलचं प्रिपरेशन करावं लागेल किंवा बाकी विषयांचं प्रिपरेशन करावं लागेल. परंतु मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंग याचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर आतापासूनच तुम्हाला तयारी पाहिजे, कारण की हे टाइम कन्झ्युमिंग सब्जेक्ट्स आहेत आणि या विषयांमध्ये स्कोअर घेणं शक्य आहे. फक्त स्कोअर घेणं शक्य नाहीये, भरपूर जण आउट ऑफ देखील घेतात, परंतु त्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करणं गरजेची आहे. मग हीच तुम्हाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन येतोय. यामध्ये लक्ष असू द्या मित्रांनो, या बॅचचं नाव मी ठेवलेलं आहे संपूर्ण बॅच. तर संपूर्ण बॅच ठेवण्यामागचं कारण काय? कारण की येणाऱ्या ज्या काही सगळ्या IBPSच्या एक्झाम्स असतील, संपूर्ण एक्झाम या बॅच मध्ये कव्हर होतील. उद्या तुम्हाला महाट्रान्सपोसाठी वेगळी बॅच घ्या, BMC साठी वेगळी बॅच घ्या, नगरपालिकेसाठी वेगळं घ्या, म्हणजे इथे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही पण सेव्ह होणार आहे. एकमेव ही संपूर्ण बॅच असणार आहे आणि यामध्ये सरप्राईज अनाउन्समेंट काय काय असणार सगळं काही वन बाय वन तुमच्या सोबत क्लिअर करतो. बघूया या संपूर्ण बॅच मध्ये तुमच्यासाठी काय आलेलं आहे. बघा मित्रांनो, बॅचचं नाव आहे संपूर्ण बॅच. ही जी बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, इथं ऑनलाईन ऑफलाईन झालाय, ऍक्च्युली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये ही बॅच असणार आहे. या बॅचचं स्टार्टिंग डेट केव्हा आहे सर? तर 10 डिसेंबर 2025 पासून आपली ही बॅच सुरू होणार आणि यामध्ये मॅथ्सचा कम्प्लीट सिलेबस असेल. सर कम्प्लीट सिलेबस नेमका कोणता? मॅथ्सचा जो कम्प्लीट सिलेबस असेल तो पूर्ण IBPSचा असेल. IBPS मध्ये मॅथ्सचा सिलेबस रिझनिंग पेक्षा जास्त आहे. मग यामध्ये असलेले बेसिक 4 टॉपिक, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन. यानंतर कम्प्लीट अरिथमॅटिकचे प्रश्न किंवा अरिथमॅटिकचे सर्व टॉपिक्स आणि डेटा इंटरप्रिटेशन, हे सर्व सिलेबस तुमचा इथे कव्हर होणार आहे. सर ड्युरेशन किती असेल? 2 ते 2.5 महिने. सर 2 ते 2.5 महिने जरा जास्त नाही झालंय? हो, मला मान्य आहे जास्त झालंय, परंतु आपल्याला इथे फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून बॅच कंप्लीट करायची नाहीये, तर इथे आपल्याला जर ज्या एक्झाम मध्ये लेवल विचारल्या जाते त्यापेक्षा एक स्टेप वर करायचं आहे, म्हणजे आपल्या सगळ्या एक्झाम्स कव्हर होतील. मित्रांनो पुढे काय आहे? ऑनलाईन आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये आहे. यामध्ये फ्री स्टडी मटेरियल असणार आहे आणि अनलिमिटेड यूज असणार. सर स्टडी मटेरियल तेच का हो जे अगोदरच्या बॅचेस मध्ये होतं? बिलकुल नाही. ठीक आहे, काय काय आहे आता ते तुम्हाला पुढे कळत जाईल. वन बाय वन सरप्राईज सांगत चालतो. आता क्वेश्चन पॅटर्न आपल्या बॅचचा कसा असेल पहा. क्वेश्चन पॅटर्न जो असणार आहे किंवा जो मी काय स्टडी मटेरियल तुम्हाला देणार मित्रांनो, यामध्ये अपडेटेड क्वेश्चन्स पॅटर्न असणार. अपडेटेड म्हणजे कोणता? रिसेंटली 2025 मध्ये झालेल्या ज्या काही IBPSच्या एक्झाम्स असतील त्यातल्या प्री असो किंवा मेन्स असो, या सगळ्या एक्झामच्या आपल्याला इथे रिसेंट झालेल्या एक्झामचे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला भेटतील, जेणेकरून जो कोणता न्यू पॅटर्न असेल, अपडेटेड पॅटर्न असेल, त्याचा अभ्यास आपला होईल. ठीक आहे, म्हणजे आपण कॉम्पिटिशन मध्ये अपडेटेड लेवलला कॉम्पिट करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. यानंतर जी काही प्रश्नांची भाषा असेल ती असेल इंग्लिश प्लस मराठी. यामुळे थोडंसं माझं काम वाढलंय. आता प्रत्येक इंग्लिश प्रश्नाला मराठीमध्ये कन्वर्ट करा, कारण की IBPSचे सगळेचे सगळे क्वेश्चन्स हे मराठीमध्ये अवेलेबल नाहीयेत. ठीक आहे, हरकत नाही, तुमच्यासाठी ते करायला काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु ड्युअल लँग्वेज मी सगळ्यांसाठी ठेवणार आहे. असे काही विद्यार्थी ज्यांना इंग्लिश कन्व्हिनियंट आहे त्यांना पण फायदा होईल. नाही सर मराठी मला व्यवस्थित वाटतं, त्यांना देखील याचा फायदा होईल. नेक्स्ट पुढे ही आहे तुमच्यासाठी खास मोठी सरप्राईज. आता ज्या अर्थी मी ड्युअल लँग्वेज मध्ये ठेवतोय, ज्या अर्थी मी अपडेटेड क्वेश्चन्स देतोय, प्रत्येक टॉपिक कव्हर करतोय, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, म्हणजे याची फी मिनिमम 2000 तरी असायला हवी, परंतु फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी मी याची फी ठेवली आहे फक्त 999. मग हे 999 कोणासाठी असेल? फक्त पहिले 100 विद्यार्थी, फर्स्ट 100 स्टुडंट्स, यासाठीच ही 999 फी आहे, बाकी विद्यार्थ्यांना नाही. इज दॅट क्लिअर? त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर 100 विद्यार्थ्यांच्या लिस्ट मध्ये यायचंय आणि 999 ला ही बॅच परचेस करायची. सर बॅच परचेस करण्याची काही प्रोसिजर आहे? हो, प्रोसिजर काय आहे ऍडमिशनची एकदा समजून घ्या.
जर तुम्हाला ऑनलाईनच ऍडमिशन आहे, दुसरं ऑफलाईन तर नाहीये अवेलेबल, डाउनलोड करायचं आहे स्पार्कल एज्युकेशन हे ऍप. बऱ्याच जणांकडे डाउनलोडही असेल, पण ज्यांच्याकडे डाउनलोड नाहीये त्यांनी ऍपचा लोगो बघून घ्या. या ऍपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. चला पुढे बघूया काय महत्वाचं आहे. यानंतर ऍपला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पोस्टर दिसेल. संपूर्ण बॅच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व IBPS परीक्षेसाठी अशा प्रकारचं एक पोस्टर दिसेल. तिथून तुम्ही ती बॅच 999 ला घेऊ शकतात. जसे 100 ऍडमिशन झालेत तर ही बॅच आपली 2000 ला होऊन जाईल. त्यामुळे या सरप्राईजचा सगळ्यांनी बेनिफिट घ्यायचा आहे. सर इफ इन केस बॅच घेताना काही अडचण आली, काही टेक्निकल इश्यू आलेत किंवा काही एखादा प्रॉब्लेम आला तर त्या केसमध्ये हा एक माझा नंबर पर्सनल आहे 7350164735, किंवा तुम्हाला स्क्रीनवर रोल होताना काही नंबर दिसत असतील त्यावर देखील कॉल केला तरी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केल्या जातील. अपेक्षा ठेवतो सर्वांना ही अनाउन्समेंट आवडली असेल. जास्तीत जास्त विद्यार्थी या संधीचा फायदा घेतील. उद्या तुम्हाला ही बॅच जर 2000 घ्यायची नसेल तर आज नगदी तुम्हाला या संधीचा फायदा घ्यायचा आहे. चला भेटूया बॅचेस मध्ये. थँक्यू सो मच. लव यू गाईज.